Okay, so friend, in today's lecture, we will start our next chapter, that is Unit 4, Bryophytes. आपण लास्ट याच्यामध्ये सुरुवातीला 3 चॅप्टरमध्ये जे आहे ते थर्ड चॅप्टरमध्ये आपण फंजाय जी आहेत या फंजायबद्दल आपण कॅरेक्टर, त्याचे जनरल कॅरेक्टर्स, त्याचबरोबर काही जे काही 4 ग्रुप आहेत त्या 4 ग्रुपचे सुटेबल एक्झाम्पल्स, त्याचे डिटेल रिप्रोडक्टिव्ह स्टडी आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, चॅप्टर नंबर 4, जो आहे ब्रायोफाइट्सवर. बरोबर. आता फर्स्ट सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्टरी सांगितलेलं आहे की जे काही प्लांट आहेत, प्लांटचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपमध्ये केलेलं आहे. त्यापैकी 2 महत्त्वाचे ग्रुप होते, क्रिप्टोगेम्स आणि हॅनोरोगेम्स. तर यापैकी जे काही क्रिप्टोगेमिक जो काही ग्रुप आहे त्याला क्रिप्टोगेम्स आपण असं म्हणूया, की थॅलॉइड प्लांट बॉडी असते त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये त्याचबरोबर सीड फॉर्म होत नाहीत किंवा स्पोर्स आर फॉर्म. ओके, सो दिस टाइप ऑफ प्लांट्स आर क्लासिफाईड अंडर दिस क्रिप्टोगेम्स. आणि या क्रिप्टोगेम्स पैकीच एक महत्त्वाचा ग्रुप आहे प्लांटचा, तो म्हणजे ब्रायोफाइट्स. मग यामध्ये ब्रायोफाइट्स जे आहेत ते ब्रायोफाइट्स आर कॉमनली नोन ॲज द मॉस. ब्रायोफाइटला कॉमनली मॉस असं म्हटलं जातं किंवा मॉसेस असं म्हटलं जातं. सो दीज आर कॉमनली नोन ॲज अ मॉस. आणि मग अशा प्रकारचे हे जे काही प्लांट आहेत हे पर्टिक्युलरली काही ठराविक ठिकाणीच, किंवा त्याला म्हणूया आपण मॉइस्ट प्लेस ज्या ठिकाणी असेल, भरपूर प्रमाणामध्ये आर्द्रता असेल, ह्युमिडिटी असेल, वॉटर सोर्स जास्त ज्या ठिकाणी असेल, अशा ठिकाणी आपल्याला हे प्लांट जे आहेत हे ग्रो झालेले किंवा वाढलेले आपल्याला दिसतात. मग इंडियामध्ये जर विचार केला तर कोणता कोणता भाग आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ब्रायोफायटिक प्लांट पाहायला मिळतील? तर जसं की इकडे खाली वेस्टर्न घाट आहे, कोकण आहे, त्यानंतर साऊथचा पार्ट असेल, किंवा ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तो भाग महाबळेश्वर सारखा असेल, किंवा मग हिमालय जो आहे, हिमालयन रिजन जो आहे, मग तो नॉर्थ हिमालय असो, ईस्ट हिमालय असो, या भागांमध्ये, उंच सकल भागांमध्ये ज्या ठिकाणी आर्द्रता आणि मॉइश्चर जास्त असते त्या ठिकाणी आपल्याला हे ब्रायोफायटिक प्लांट आढळतात. मग भरपूर मोठ्या संख्येमध्ये हे ब्रायोफायटिक प्लांट आहेत. आणि या ब्रायोफायटिक प्लांटमुळे आपल्याला असं सुंदर एक नेचर किंवा सुंदर त्या ठिकाणी प्लीजंट नॅचरल सोर्स त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला काही ब्रायोफायटिक प्लांटचे स्ट्रक्चर कसे असतात ते पाहूया आणि मग त्याचे कॅरेक्टर पाहूया. जनरल कॅरेक्टर्स आपल्याला सुरुवातीला पाहायचे की ब्रायोफायटिक प्लांट काय आहेत. ठीक आहे, तर सुरुवातीला पहा, या प्रकारचे काही ब्रायोफायटिक प्लांट असतात. जे जर तुम्हाला डायग्राममध्ये इथे मोठे दिसत असतील तरी सुद्धा हे अगदी लहान आहेत, फक्त याच्या जवळून फोटोग्राफ्स काढल्यामुळे इतक्या अशा मोठ्या आकाराचे आपल्याला दिसतात. पण जनरली जर बघितलं आपण तर हे जमिनीवरती पसरलेले किंवा थोड्याशा प्रमाणामध्ये हर्बेशियस नेचरनं वाढलेले आपल्याला हे पाहायला मिळतील. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व दिस टाइप ऑफ थॅलॉइड प्लांट बॉडी. या प्रकारची ही थॅलॉइड प्लांट बॉडी आहे. ब्युटिफुल आपल्याला ह्या याची बॉडी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतील. हे वेगळ्या प्रकारचे हे ब्रायोफाइट्स. या इथं पाहाल, या बघा, हे सगळे जे काही मोठमोठाली जी काही झाडं आहेत किंवा ज्या झाडाची जी काही खोडं आहेत, ट्री ट्रंक आहे किंवा जे काही फॉरेस्ट कव्हर आहे, दिस फॉरेस्ट कव्हर इज टोटली कवर्ड बाय दिस टाइप ऑफ ब्रायोफाइट्स. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ब्रायोफायटिक प्लांट या इतर बाकीच्या प्लांट सरफेसवरती वाढलेले आपल्याला दिसतील. आता हा जो काही सीन आहे आपल्याकडे नाही सहजासहजी मिळणार बघायला, पण मग मात्र जो काही ईस्ट हिमालयन रिजन आहे किंवा नॉर्थ हिमालयन रिजन आहे, किंवा मग बऱ्याच वेळेला काही वेळेला वेस्टर्न घाट जो आपला पश्चिम घाट कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर काही ठिकाणी तुम्हाला पावसाळ्यामध्ये अशा स्वरूपाचं दृश्य दिसेल की ज्यामध्ये खोडावरती किंवा प्लांट दगडावरती सगळीकडं या प्रकारचे हे ब्रायोफायटिक प्लांट वाढलेले दिसतात. हिरव्या रंगाचे, तुम्ही शेवाळ वाढल्यासारखं म्हणा. हे पहा, इथं सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतंय. या ठिकाणी सुद्धा बघा, ट्री ट्रंक वरती किंवा त्या रॉकी सरफेस वरती जे काही ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते ती आहे ब्रायोफायटिक प्लांट्स. ओके, या ठिकाणी पहा, इथं टायर्स आहेत किंवा मग वेगळ्या प्रकारचे काही मातीची काही भांडी असतील, या सगळ्यावरती हे ब्रायोफायटिक प्लांट वाढलेले आपल्याला दिसतील. पण आता अशा प्रकारचे काही ब्रायोफाइट्सचे आपल्याला हे सीन्स आपल्याला पाहायला मिळतील.
एक मिनिट हा. ठीक. तर बा ज्या काही भिंती असतात किंवा वॉल असतील अशा मॉइस्ट प्लेसमध्ये, इव्हन कोकणामध्ये म्हणा किंवा नंतर मग वेस्टर्न घाटचा जो काही रिजन असेल त्यावरती ज्या ठिकाणी जे काही वॉल सरफेस आहेत, भिंती असतील, दगडांच्या असतील किंवा बाकीच्या कुठल्या असतील, या दगडांवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे ब्रायोफाइट्स वाढलेले आपल्याला दिसतात. आपल्याकडे सुद्धा तुम्ही बघितलं असेल पावसाळ्याच्या रिजनमध्ये जे काही समजा प्लास्टर न केलेली घरं आहेत, त्या प्लास्टर न केलेल्या घरांच्या जे काही विटा असतील त्या विटावरती आपल्याला या प्रकारचे असे हे ब्रायोफायटिक प्लांट वाढलेले दिसतील. दे आर व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणजे साधारणतः 1, 2, 4, 5 मिलीमीटर इतक्याच साईजचे आपल्याला हे प्लांट पाहायला मिळतात. आणि त्या प्लांटमध्ये असे सुंदर असे काही स्ट्रक्चर्स आपल्याला नंतर तयार झालेले दिसतील, जसं की हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहे. अँथोसिरस नावाचं हे ब्रायोफाइट आहे, त्यामध्ये असे शिंगासारखे असे स्पोरोफाइट तयार होतात आणि यामध्ये मग त्याचे स्पोर तयार होतात आणि ते डिस्पर्स होतात. इकडे साईडला लहान लहानशा छत्र्या आपल्याला दिसतील. जे काही अम्ब्रेला शेप जे काही स्ट्रक्चर आहे हे सुद्धा एक स्पोरोफाइट आहे, मार्केशिया प्लांटचं, जे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा आणखी डिटेल पाहायचं. आणि बाकीचे जे आहेत इतर, हे सर्व काही बाकीचे इतर मॉसेस हे आपल्याला अशा प्रकारच्या सरफेसवरती वाढलेले दिसतात. आता भारतामध्ये 2 ठिकाणी याचं गार्डन सुद्धा आहे बघा. लखनौला एक आहे, लखनौ जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या लखनौच्या ठिकाणी आपलं नॅशनल बोटॅनिकल रिसर्च सेंटर आहे. या नॅशनल बोटॅनिकल रिसर्च सेंटरचं जे काही गार्डन आहे त्या ठिकाणी स्पेसिफिकली स्पेशियल ब्रायोफायटिक प्लांटचं या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी गार्डन उभारलं आहे. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ब्रायोफायटिक प्लांट फक्त त्या ठिकाणी लावलेले आहे. या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये अशा प्रकारचे काही सुंदर ब्रायोफायटिक प्लांट आहे, जसं की हे आपल्याकडे कॉमनली मिळते पहा. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये बारकाईने जर पाहिला असेल, हा अगदी जवळून काढलेला फोटो आहे. त्याचं नाव आहे फ्युनारिया, आपल्याला आहे पुढे अभ्यासामध्ये. तर हे फ्युनारिया याचं पहा, इथे खाली इथं लीफ लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि ॲट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन इट विल प्रोड्यूस दॅट टाईप ऑफ स्पोरोफाइट. आणि या स्पोरोफाइटमध्ये आतमध्ये मग स्पोर्स तयार होतात थोडक्यात, बरोबर. छान आणि सुंदर आपल्याला स्ट्रक्चर आपल्या या ब्रायोफायटिक प्लांटचं पाहायला मिळतं. आता ही इतर बाकीचे सर्व काही ब्रायोफायटिक प्लांट आहेत, भरपूर सारी डायव्हर्सिटी आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये पाहायला मिळते. मग आता ॲक्च्युली या ब्रायोफायटिक प्लांटची सायंटिफिकली कॅरेक्टरिस्टिक काय आहे किंवा काय कॅरेक्टर्स आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये पाहायला मिळतात, तर याच्यामध्ये फर्स्ट बघा, दीज ब्रायोफायटिक प्लांट विच हॅज थॅलॉइड प्लांट बॉडी. त्याची प्लांट बॉडी कशी आहे, थॅलॉइडच आहे, थॅलसच आहे, कारण की ते काही पुन्हा रूट स्टेम लीफ मध्ये डिफरन्शिएट होत नाही किंवा स्पेसिफिक असं काही स्ट्रक्चर, एकाच शेपचं स्ट्रक्चर सगळ्या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये दिसत नाही. सो विच हॅज अ थॅलॉइड प्लांट बॉडी अँड गॅमेटोफायटिक फेज इज डॉमिनंट. गॅमेटोफायटिक फेज जी असते या प्लांट बॉडीमध्ये किंवा प्लांटच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये, ती या ठिकाणी डॉमिनंट असलेली पाहायला. सो द प्लांट बॉडी which lacks true root stem and leaves but they have present rhizoids, means root like structures, root सारखे असणारे असे त्याच्या थॅलसला खाली जे जमिनीला घट्ट चिटकून राहतात असे काही अपेंडेजेस आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांट मध्ये असलेले दिसतात. इंडिपेंडंट किंवा होमोस्पोरस आहेत ब्रायोफाइट. कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत, म्हणजे ते कुठल्या कुठल्या याच्यावरती पॅरासिटिक नाही, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतः त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट आहेत, फोटोसिंथेसिस त्याच्यामध्ये होते आणि त्यामध्ये आपल्याला याप्रमाणे ते इंडिपेंडंट असलेले आपल्याला दिसतील. त्याचबरोबर ब्रायोफायटिक प्लांट आर होमोस्पोरस. होमोस्पोरस मीन्स व्हॉट, ॲट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन ते एकाच सिंगल टाईपचे स्पोर्स तयार करतात, स्पोर फॉर्म करतात. त्यानंतर जे काही ब्रायोफायटिक प्लांट आहेत दे आर लाईक थॅलोफाइट्स, दे लॅक द व्हॅस्क्युलर टिश्यूज, जे व्हॅस्क्युलर बंडल्स त्याच्यामध्ये नाही, कोणत्याही प्रकारचं स्केलेटन नाही, त्यामुळे वूड फॉर्मेशन म्हणा किंवा त्याप्रमाणे जास्त हाईट वाढण्याचा त्याचा काही प्रश्न नाही. रिप्रोडक्शनचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन झालेलं पाहायला मिळतं बऱ्याच वेळेला, किंवा व्हेजिटेटिव्ह टाईपचं सुद्धा रिप्रोडक्शन आपल्याला दिसेल. सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन जे आहे ते गॅमस टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे काय की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनपेक्षा मोठा असतो आकारानं, नॉन मोटाईल असतो आणि त्या ठिकाणी त्याला मोटाईल मेल गॅमेट जे असतात म्हणजे ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात, अशा प्रकारचे मेल गॅमेट्स त्याला काय करतात, फर्टिलाइज करतात. अशा टाईपच्या सेक्शुअल रिप्रोडक्शनला म्हणायचं गॅमस टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मेल सेक्स ऑर्गन्स जे आहेत दे आर जॅकेटेड अँड मल्टी सेल्युलार,
मोटाईल अँड दे आर कॉल्ड ॲज द अँथ्रिडियम. मेल सेक्स ऑर्गन जे इथं काय म्हणलं ते अँथ्रिडियम किंवा या अँथ्रिडियम मध्ये तयार होणारे अँथ्रिडिया. फिमेल सेक्स ऑर्गन जे आहे तो जो आहे तो फिमेल सेक्स ऑर्गन या अँथ्रिडियम पेक्षा आकाराने मोठा असतो, नॉन मोटाईल असतो. अँड दे आर फॉर्मिंग दी आर्चेगोनियम, की ज्याला एक नेक इव्हेंटर म्हणजे असं थोड्याफार प्रकारचं एक स्ट्रक्चरल कॅरेक्टर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं, की ज्यामध्ये एग्ज सेल असलेले आपल्याला दिसते, एग्ज. ओके, फिमेल गॅमेट. देन स्पर्म्स आर बायफ्लॅजिलेटेड अँड विप्लॅश. आता ह्या अँथ्रिडियम मध्ये जे काही अँथ्रिडिया तयार होणार आहेत किंवा स्पर्म तयार होणार आहेत, हे स्पर्म जे आहेत हे बायफ्लॅजिलेटेड असतात. त्यामुळे हे पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या थ्रू पाण्यावरती तरंगून स्विम करून हे इतर त्या आर्चिगोनियम पर्यंत किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळे या ठिकाणी याच्या रिप्रोडक्शनसाठी वॉटर इज नेसेसरी. वॉटर जे आहे हे मॉइस्ट प्लेस त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, वॉटर आवश्यक आहे, तरच या ठिकाणी याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल. सो द फर्टिलायझेशन इट इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ओनली. देन स्पोरोफाईट इज फूड, सीटा अँड कॅप्सूल. याच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला हे जे काही दोन मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत हे त्याच्या थॅलसमध्ये अगदी लहान अशा स्वरूपामध्ये तयार होतात. त्याच्यामध्ये ते स्पर्म ज्यातून बाहेर पडतात अँथ्रिडियममधून आणि ते त्या आर्चिगोनियमला त्या ठिकाणी असणारे एक सेलशी जाऊन फ्यूज होतात, फर्टिलाइज करतात त्याला. आणि मग यानंतर या ठिकाणी या थॅलसपासून एक वेगळ्या प्रकारचं स्पोरोफायटिक स्ट्रक्चर, म्हणजे ज्या स्ट्रक्चरमध्ये ज्या पार्टमध्ये स्पोर तयार होणार आहेत अशा प्रकारचं स्ट्रक्चर यावरती तयार झालेलं पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं स्पोरोफायटिक स्ट्रक्चर. मग इथं पहा सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं होतं इथं, जसं की या फिनरियामध्ये तुम्हाला दिसेल की पहा इथं खाली बेसला जे आहे तिथं दोन्ही पण तयार झाले. समजा अँथ्रिडिया आर्चिगोनिया त्याचं फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही झायगोटिक सेल आहे ती सेल अशी या प्रकारे या स्पोरोफाईटमध्ये डेव्हलप होते. याला म्हणायचं स्पोरोफाईट. या स्पोरोफाईटमध्ये मग नंतर पुन्हा डिफरन्शिएशन किंवा त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होऊन स्पोर्स तयार होतात. आणि मग अशा प्रकारचे स्पोर जे आहेत हे वातावरणामध्ये इन्व्हायरमेंटमध्ये डिस्पोज होतात आणि अनेक ठिकाणी याची डायव्हर्सिटी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. आता आपल्याकडे ड्राय रिजनमध्ये सुद्धा ब्रायोफाईट येतात, पण मग पूर्ण उन्हाळ्याभर हिवाळ्याभर काय होतात याचे स्पोर जे आहेत हे थंड हवेचे थंड ठिकाणी कुठं कुठंतरी काय होतात, ज्याला म्हणूया आपण डॉर्मंट फेजमध्ये रेस्टिंग पिरियडमध्ये राहतात आणि पावसाळ्याच्या वेळेला पुन्हा जनरेट होतात. सो इन दिस स्पोरोफायटिक प्लांट बॉडी विच हॅज फूड, सीटा अँड कॅप्सूल, होमोस्पोरस इन कंडिशन. त्याचबरोबर गॅमेटोफायटिक फेज जी आहे ती डॉमिनंट असते आणि इंडिपेंडंट असते. त्यानंतर हिपॅटिक ऑफ सीडा जो काही ग्रुप आहे या ब्रायोफायटिक प्लांटचा, विच इज थेलॉइडल प्लांट बॉडी अँड मॉसेस इरेक्ट डिफरन्शिएटेड इंटू ॲक्सिस अँड लॅटरल अपेंडेजेस. यातले जे काही प्लांट आहेत हे थोडेसे वर वाढणारे, उंच थोडेसे म्हणतात त्याला काही अपवर्ड डायरेक्शनने वाढणारे आपल्याला पाहायला मिळतात. पण किती त्याची हाईट, फार फार तर 2 ते 4-5 मिलीमीटर इतकीच हाईट फक्त या प्लांटची वाढलेली पाहायला मिळते. आणि म्हणून मग या प्रकारच्या प्लांटला जनरली मॉस असं म्हटलं जातं. मॉसेस का म्हणतात, हे जे काही प्लांट स्ट्रक्चर आहे हे प्लांट स्ट्रक्चर किंवा थॅलस वॉटर जे आहे ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, पाणी धरून ठेवतं ते. आणि म्हणून मग याला मॉस असं म्हटलं जातं. देन इन दी ब्रायोफाइट स्पोर्स आर फॉर्म, बट दी स्पोर्स आर हॅप्लॉइड इन नेचर. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम या स्पोर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि नंतर मग ते जर्मिनेट होतात. जर्मिनेट झाल्यानंतर त्यामध्ये या प्रकारचे अँथ्रिडिया किंवा आर्चिगोनिया तयार होतील आणि त्यानंतर त्याचं फ्युजन होईल आणि त्यानंतर पुन्हा डिप्लॉइड सेल तयार झाले आपल्याला दिसेल. अशा प्रकारची काही कॅरेक्टर्स आपल्या या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये दिसतात, की ज्यामध्ये थॅलस जे आहे हे असं फ्लॅटन थॅलस किंवा काही याच्यामध्ये डायकॉटमसली ब्रांच थॅलस किंवा थोडंसं समव्हॉट इरेक्ट बट डेलिकेटेड, अशा प्रकारचे हे थॅलस या प्रकारच्या ब्रायोफाइट्समध्ये आपल्याला दिसतं. मग हे ब्रायोफाइट जे ते मॉइश्चर लविंग आहेत. सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी मॉइश्चर आहे, हवेतूनच त्यांना पाण्याची कमतरता ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी हे ब्रायोफायटिक प्लांट जे आहेत हे ब्रायोफायटिक प्लांट त्या ठिकाणी ग्रो होतात, त्याचे स्पोर जर्मिनेट होतात आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये अशी एक छान डायव्हर्सिटी म्हणा किंवा एकदम डेन्स प्लांट डायव्हर्सिटी तयार झाली आपल्याला दिसते. ओके, अशा प्रकारचे सगळे काही ब्रायोफायटिक प्लांट आहेत.
मग या ब्रायोफायटिक प्लांटचं जर का आता आपण समजा थोडक्यात लाईफ सायकल जर बघितलं कसं असते, तर लाईफ सायकलचा जर विचार केला, लाईफ सायकलमध्ये बरेचसे काही वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. लाईफ सायकल जे आहे ते अल्टरनेशन दाखवतं, म्हणजे गॅमेटोफायटिक फेज आणि स्पोरोफायटिक फेज, अशा 2 फेज आपल्याला याच्या लाईफ सायकलमध्ये पाहायला मिळतात. आता सुरुवातीला सांगतो तुम्हाला मी गॅमेटोफायटिक फेज म्हणजे काय आणि स्पोरोफायटिक फेज म्हणजे काय. तर गॅमेटोफायटिक फेज म्हणजे काय, की ज्या फेजमध्ये, ज्या स्टेजमध्ये गॅमेट्स तयार होतात, ब्रायोफायटिक प्लांटवरती गॅमेट्स तयार होतात, त्या फेजला गॅमेटोफायटिक फेज असं म्हणायचं. म्हणजे अगदी स्पोर जर्मिनेट झाल्यापासून तर ते मोठ्या प्लांट बॉडीमध्ये थॅलसमध्ये डेव्हलप होईल, त्यानंतर त्या थॅलसवरती इतर ठिकाणी गॅमेट्स तयार होतील, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट्स, या प्रकारच्या सर्व काही या ड्युरेशनला व या फेजला गॅमेटोफायटिक फेज असं म्हणतात. आणि ही डॉमिनंट फेज असते, ही जास्त काळ आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला या सगळ्या जास्त ब्रायोफायटिक प्लांटमध्ये दिसते. दुसरी जी फेज आहे ही शॉर्ट फेज आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज अ स्पोरोफायटिक फेज. म्हणजे काय, की स्पोर तयार होण्याची, स्पोर फॉर्मेशन फेज. मग आता स्पोर कधी फॉर्म होणार आहे, ज्यावेळेला याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतील, त्याच्यामध्ये झायगोट तयार होईल, फर्टिलायझेशन होईल, माहिती का नाही, फर्टिलायझेशन आलं की झायगोट तयार होईल, झायगोट जो आहे तो पुन्हा 2 याच्यामध्ये डिवाइड होईल, आणि मग त्यापैकी एक जी काही झायगोटिक सेल आहे ती मल्टिप्लिकेशन त्या झायगोटिक सेलमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल, ज्याला आपण म्हणू, न्यू इंडिव्हिज्युअल तयार झालेला आपल्याला दिसतो. मग याच्यामध्ये पहा स्टेप बाय स्टेप. या ठिकाणी समजा इथं बाई मॅच्युअर ब्रायोफायटिक प्लांट, मॅच्युअर ब्रायोफायटिक प्लांटच्याच त्या ब्रँचेसवरती किंवा थॅलसवरती एका बाजूला फिमेल प्लांट किंवा एका बाजूला मेल प्लांट किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार होते. ठीक आहे. आता मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे त्याला म्हटले आपण अँथ्रिडियम, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे काय तयार होते त्याला म्हटलं आर्चेगोनियम. अँथ्रिडियम जे आहे हे अँथ्रिडियम एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे की ज्याच्या आतमध्ये अनेक अँथ्रिडिया किंवा स्पर्म्स तयार झालेले आपल्याला दिसतात किंवा हे तयार होतील, and they will reach up to the archegonium for the fertilization. मग तयार झालेले जे काही अँथ्रिडिया आहेत किंवा स्पर्म आहेत, हे स्पर्म पाण्याच्या थ्रू किंवा पाण्यामधून हे वाहत वाहत जाऊन किंवा स्विम करून त्या किंवा दुसऱ्या इतर कुठल्याही प्लांटवरती, त्या प्रकारच्या ब्रायोफायटिक प्लांटवरती असणाऱ्या आर्चेगोनियम जे आहे त्या आर्चेगोनियमला फर्टिलाइज करतात, आणि फर्टिलाइज केल्यानंतर मग या आर्चेगोनियम पासून फर्टिलायझेशनच्या नंतर त्याच आर्चेगोनियम मध्ये या प्रकारचा झायगोट फॉर्म होतो, झायगोट तयार होतो. झायगोट आहे त्याला नेक सेल आहे, नेक वॉल आहे, नेक वॉल आहे, नेक चॅनल आहे, त्यानंतर झायगोट आहे. अशा प्रकारचं झायगोट या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये झालेलं आपल्याला दिसतो. ओके. त्यानंतर मग याच स्पोरोफाइट मध्ये पुढे चालून तुम्ही बघाल की अर्ली एनवेलप किंवा एक चांगलं मोठं एनवेलप या झायगोटच्या भोवती झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यानंतर इट एनलार्ज दी नेक्टरी, ही एनलार्ज केली जाते, आणि नंतर मग या नेक्टरी पासून समोर पुढे एक टोकदार किंवा ग्लोब्युलर स्ट्रक्चर फॉर्म केलं जातं, आणि त्या स्ट्रक्चरलाच म्हटलं या ठिकाणी स्पोरोफाइट. मग ज्यावेळेला झायगोट असे याप्रमाणे स्पोरोफाइट मध्ये जर्मिनेट होतो, त्यावेळेला त्यामध्ये स्पोरोफाइट यामध्ये आपल्याला स्पोर्स तयार झालेले दिसतात. भरपूर मोठ्या संख्येने स्पोर्स तयार होतात, आणि मग हे स्पोर जे आहेत पुन्हा या ठिकाणी एन्व्हायरमेंटमध्ये डिस्पर्स होतात, आणि डिस्पर्स झाल्यानंतर त्याचं पुन्हा जर्मिनेशन होतं. जर्मिनेशन झालं की पुन्हा त्यापासून नव्यानं प्लांट थॅलस जो आहे तो तयार झालेला आपल्याला दिसतो. ओके. किंवा जे काही ब्रायोफायटिक थॅलस आहे तो यापासून तयार झालेला दिसेल. किंवा या ठिकाणी बघा जनरल लाईफ सायकल आहे मॉसचं, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. पुढून सुरुवात झाली मॅच्युअर प्लांट बॉडीपासून. ही मॅच्युअर प्लांट बॉडी आहे किंवा या ठिकाणी स्पोर झाले, स्पोर जर्मिनेट झाले,
स्पोर पासून मग दोन प्रकारचे प्लांट किंवा अशा प्रकारचे प्लांट्स तयार होतात. काही प्लांटवरती मग ज्याला मेल गॅमेटोफायटिक प्लांट असं म्हणूया, काही प्लांटला फिमेल गॅमेटोफायटिक प्लांट असं म्हटलं जातं. सुरुवातीला प्रोटोनेमा स्टेज तयार होते. प्रोटोनेमा म्हणजे काय, अगदी ज्युवेनाइल स्टेज, अगदी यंग अशी ज्युवेनाइल स्टेज या ठिकाणी तयार होईल आणि त्यापासून गॅमेटोफायटिक फेज तयार होतील. कधी कधी एकाच प्लांटवरती होतात, कधी कधी दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट असतात. मग आता अशा प्रकारचे जे काही तयार झालेले जे काही गॅमेटोफायटिक प्लांट आहेत, त्या गॅमेटोफायटिक प्लांटवरती गॅमेट्स तयार होतात, लाईक फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. फिमेल गॅमेट जे आहे ते अँथ्रेडियम मध्ये तयार होईल आणि फिमेल गॅमेट जे आहे ते आर्चिगोनियम मध्ये तयार होईल आणि मेल गॅमेट जे आहे ते अँथ्रेडियम मध्ये तयार होईल. ठीक आहे. या अँथ्रेडियम मध्ये जे काय आहे ते ही सगळे काही अँथ्रेडिया किंवा ज्याला आपण म्हणूया स्पर्म, जे बाय फ्लॅजिलेटेड असतात, त्याला फ्लॅजेला असलेले आपल्याला पाहायला मिळतील. सो दिस टाइप ऑफ स्पर्म्स आर फॉर्म इनसाइड दी अँथ्रेडियम, की जे ज्याला फ्लॅजेला असल्यामुळे ते काय करतात, मग पाण्यामध्ये वाहत वाहत जाऊन या प्रकारच्या आर्चिगोनियमच्या नेकपर्यंत येऊन पोहोचतात. मग आर्चिगोनियम जे आहे ते आर्चिगोनियम या प्रकारचे बघा, ज्याला असं या प्रकारचे जॅकेट आहे आणि असं नेक किंवा त्या प्रकारचं ओपनिंग आपल्या यापासून असले पाहायला मिळेल. सेंटरला यामध्ये एग्ज असतात. सो दिस इज वी कॉल्ड एज अ फिमेल गॅमेट और फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मग यामध्ये ज्या वेळेला आफ्टर फर्टिलायझेशन हे स्पर्म जे आहेत, हे स्पर्म जे ज्या वेळेला आर्चिगोनियमपर्यंत येऊन पोहोचतात, त्यानंतर ते या नेक कॅनलच्या थ्रू एंट्री करतात आणि या एग सेलला फर्टिलाइज करतील. दॅट इज वी कॉल्ड एज फर्टिलायझेशन प्रोसेस. बरोबर. फर्टिलायझेशन प्रोसेस होईल. फर्टिलायझेशन प्रोसेस दरम्यान हा जो काही फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी झायगोट तयार होईल आणि मग त्यानंतर पुन्हा पोस्ट फर्टिलायझेशन ऍक्टिव्हिटी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो दिस झायगोट विल गेट ग्रो इनटू फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट. मग हा झायगोट जो आहे, या झायगोटचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, स्पोरोफाइट मध्ये. मग स्पोरोफाइट मध्ये काय होणार आहे, ही जी काही कॅनल सेल आहे, ही कॅनल सेल थोडीशी ओपन होईल आणि त्यामध्ये असणारा जे काही झायगोट आहे तो फास्टली त्या ठिकाणी डिवाइड होईल. त्यापैकीच एक सेल जी आहे ती कम्प्लिटली या ठिकाणी स्पोरोफाइट तयार करण्यासाठी काम करते आणि त्यापासून स्पोरोफाइट तयार होईल. मग स्पोरोफाइट म्हणजे या प्रकारचं असं काहीतरी कॅप्सुलर स्ट्रक्चर तयार होतं. स्पोरोफाइट म्हणजे काय, एक छत्रीच्या आकाराचं किंवा याप्रमाणे बीक लाईक किंवा सरळ सरळ असं शिंगासारखं किंवा काही ना काहीतरी लहानसं चेंबर त्याच्यामध्ये असेल, अशा स्वरूपाचं स्पोरोफाइट किंवा त्या प्रकारची कॅप्सूल या स्पोरोफायटिक फेजमध्ये तयार झालेली आपल्याला दिसते. मग स्पोरोफाइटमध्ये काय, त्याच्यामध्ये स्पोरॅन्जी आहेत, स्पोरोजिनस टिश्यू आहेत. या स्पोरोजिनस टिश्यूमध्ये स्पोरॅन्जिया किंवा ज्याला आपण म्हणूया स्पोर, हे स्पोर मोठ्या प्रमाणात तयार होतात. ही एन्व्हायरमेंटमध्ये डिस्पर्स होतात. मॅच्युरिटी झाल्यानंतर काय होतं, एन्व्हायरमेंटमध्ये ऑटोमॅटिकली डिस्पर्स होतील आणि त्यानंतर मग डिस्पर्स झालेले जे काही स्पोर आहेत, ते डिस्पर्स झालेले स्पोर पुन्हा या ठिकाणी जर्मिनेट होतील, त्याचं पुन्हा मिओसिस होईल आणि त्याच्या थ्रू, या स्पोर्सच्या थ्रू पुन्हा या ठिकाणी मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट्स तयार झालेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारचं हे लाईफ सायकल आपल्याला या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये दिसतं. त्यापैकी एक फेज आहे गॅमेटोफायटिक फेज, या स्पोर पासून तर गॅमेट्स तयार होईपर्यंतची फेज, गॅमेटोफायटिक फेज. त्यानंतर सेकंड आहे, एकदा का गॅमेट्स त्या ठिकाणी फ्यूज झाले की झायगोट तयार होतो आणि त्या झायगोट पासून जो आहे तो दुसरा सेकंड फेज तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे स्पोरोफायटिक फेज. तर असं गॅमेटोफायटिक फेज, स्पोरोफायटिक फेज, पुन्हा स्पोरोफायटिक फेज नंतर गॅमेटोफायटिक फेज, अशा प्रकारचं एका फेज नंतर दुसरं फेज या ठिकाणी रेग्युलेट राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मग याला म्हटलंय आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अशा प्रकारचं हे काही स्ट्रक्चर आहे. आता यानंतर आपल्याला याच ब्रायोफायटिक पैकी एक प्लांट आहे, मार्सिलिया जीनस आहे. या मार्सिलियाच्या 65 स्पेशीज आपल्याला जवळपास वर्ल्ड वाईड बघायला मिळतात. मार्सिलिया पॉलिमॉर्फा आहे, मार्सिलिया पाल्मेटा आहे. या मार्सिलियाचे जनरल कॅरेक्टर्स, त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर्स, हे सर्व काही कॅरेक्टर्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. तुमचं आता बऱ्याच जणांचं मला वाटते मायक्रोचं लेक्चर आहे काहीतरी 3:30ला, त्यामुळं आपण आज इथंच थांबूया आणि
उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे जे काही मार्क्यांशी आहे किंवा थोडक्यात ब्रायोफायटिक प्लांटचं क्लासिफिकेशन आपण तुम्हाला आधी मी सांगतो आणि त्या क्लासिफिकेशननुसार हा पहिला ग्रुप आहे हिपॅटिक ऑफ सिडा. ओके, त्या हिपॅटिक ऑफ सिडा या ग्रुपमधलं हे एक्झाम्पल आहे मार्केन्शिया. आणि मग त्याचे जनरल कॅरेक्टर्स आणि काय कसं आहे काय नाही ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. हे पाहिजे या प्रकारचं स्ट्रक्चर असतं मार्केन्शियाचं. किती सुंदर आहे बाबर. ठीक आहे अश्विनी. हो सर. ठीक आहे, कारण काय हरकत नाही. चला तुम्ही तुमचं लेक्चर कंटिन्यू करा. आज थोडासा उशीर झाला मला म्हणून मी तुम्हाला म्हटलं 3 वाजता सुरू करूया आपण.